श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाचा प्रवास करत असताना आयुष्य हे कधीच आपल्या हिशोबानं चालत नसतंय. लहानपणी एका खेळण्यातही आपल्याला आनंद मिळायचा, पण मोठं होताना आपल्याला कळतं की आनंदासाठी खूप काही मनात दडवावं लागतं. पूर्वी वाटायचं नाते टिकवणं सोपं असतं, पण जेव्हा वय वाढतं ना, तेव्हा आपल्याला जाणवतं की नातं शब्दांनी नाही तर संयम, विश्वास आणि समजुतीनं टिकतं. लहानपणी वाटायचं की आपण एकदा का मोठं झालो की सगळं आपल्या मर्जीप्रमाणे घडेल, पण आता मोठेपणी आपल्याला कळतं की आपणच अपेक्षा, जबाबदाऱ्या आणि परिस्थितीच्या जाळ्यात अडकलो आहोत. वय वाढतं तसं अधिक सत्य स्पष्ट होत जातं. खरी संपत्ती म्हणजे पैसा नाही, तर खरी संपत्ती म्हणजे मनशांती. खरी ताकद म्हणजे मोठेपणात नाही, तर ती ताकद एकत्र राहण्यात आहे, एकमेकांना आधार देण्यात आहे. आणि श्रोते हो, जसं जसं आयुष्य पुढे जातं ना, तसं तसं गैरसमज हे धुसर होत जातात आणि वास्तव हे अधिक शांतपणे समोर येतं. बघा, पडतंय का? पटलं तर नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. वाटा सापडत जातील, तुम्ही शोधत जा. माणसं बदलत जातील, तुम्ही स्वीकारत जा. परिस्थिती शिकवत जाईल, तुम्ही शिकत जा. येणारे दिवस निघून जातील, तो क्षण जपत जा. विश्वास तोडून अनेक जातील, तुम्ही सावरत जा. अंग परीक्षा घेत जाईल, तुम्ही क्षमता दाखवत जा. दुःखाच्या रात्री कोणाला झोप येत नाही आणि सुखाच्या आनंदात कोणीही झोपत नाही. कदाचित याला जीवन हेच नाव आहे. आयुष्य किती दिवसाचं असतं, आजचं अस्तित्व उद्या नसतं. म्हणून जगायचं तर हसून खेळून आनंदात जगायचं, कारण उद्याचा दिवस कसा असेल हे कोणालाही माहीत नसतं. जे बदलता येईल ते बदलावं, जे बदलता येत नाही ते स्वीकारावं, आणि जे स्वीकारण्या योग्य नाही त्यापासून दूर जावं, परंतु स्वतःला कायम आनंदी ठेवावं. माणसाचे कपडे फाटले तर ते शिवता येतात, पण विचारच फाटके असतील तर आयुष्याच्या चिंध्या होतात. काय बोलावं हे ज्ञान ठरवतं, कसं बोलावं हे कौशल्य ठरवतं, किती बोलावं हे दृष्टिकोन ठरवतं. पण एखादी गोष्ट बोलावी की नाही बोलावी हा आपला संयम आणि आपल्या संस्कारावर अवलंबून असतं. कष्टाचा आवाज कोणाला ऐकू येत नाही, पण चमक मात्र सगळ्यांच्या डोळ्यात खटकते. जगाला उगवलेलं दिसतं, पण पेरलेलं नाही. सगळ्यांशी चांगलं वागावं, पण स्वतःची किंमत कधी कमी करून घेऊ नये. ज्यांना तुमचं महत्व कळत नाही त्यांच्यासाठी स्वतःला बदलू नये. दिवसभर काय केलं, कुणाकुणाला किती वेळा रागावलो, कुणाचं मन दुखावलं, कुणावर ओरडलो, कुणाकुणाला आनंद दिला, कुणाच्या चेहऱ्यावर हसू आणलं. काय नको तसं वागलो, काय हवं तसं वागलो, वगैरे गोष्टींचा विचार करणं, त्या टिपणं म्हणजे स्वतःच्या अंतरंगाचा सेल्फी असतो. जीवनात नाती अनेक असतात, पण ती जपणारी लोक फार कमी असतात. काही नाती असतात रक्ताची, तर काही हृदयांची. काही नाती असतात जन्मोजन्मींची, तर काही क्षणापुरतीची. काही नाती असतात केसासारखी, न तुटणारी, पण वेळ आणि विचार न करणारी. काही नाती असतात लांबूनच आपलेपणाची, तर भाऊ बहिणीचं नातं प्रेमानं आपलंच करणारं, सदैव टिकणारं.
जेव्हा आपण यशस्वी होतो तेव्हा लक्षात येतं आपल्यासोबत किती जण आहेत, पण जेव्हा आपण अयशस्वी होतो तेव्हाच कळतं की आपले किती जण आहेत. आपली चांगली वेळ जगाला सांगते की आपण काय आहोत, पण आपली वाईट वेळ आपल्याला सांगते की जग काय आहे. आयुष्य हे पावसासारखं आहे, कधी सुखाचे थेंब तर कधी दुःखाचे शिंतोडे. फक्त छत्रीसारखा मित्र आणि आत्मविश्वास सोबत असला की सगळं झेलता येतं. शरीर शुद्ध होतं पाणी आणि व्यायामामुळं, श्वसन शुद्ध होतं प्राणायाम केल्यामुळं, मन शुद्ध होतं ध्यान आणि प्रार्थनेमुळं, विद्वताही अधिक शुद्ध होते ज्ञानामुळं, स्मरणशक्ती शुद्ध होते चिंतन आणि मननामुळं, अहंभाव शुद्ध होतो सेवा केल्यामुळं, स्वतः शुद्ध होतो मौनामुळं. सर्वांच्या नशिबात सुखाचा उभोग लिहिलेला असतो. काहींना ओंजळभर मिळते तर काहींना रांजणभर मिळते, पण त्यातून मिळणारा आनंद ज्याला कळला तोच जगणं शिकतो. दुःखाच्या समुद्रात सुखाची लाट असतेच, फक्त थोडी वाट पाहायची असते. सगळ्यांना एकत्र ठेवण्याची ताकद प्रेमात आहे, तर एका क्षणात वेगळं करण्याची ताकद ही भ्रमात आहे. म्हणून कधीही भ्रमाला मनात आसरा देऊ नका, सदैव आनंदी राहा. जी गोष्ट मनात आहे ती बोलण्याची हिंमत ठेवा, आणि जी गोष्ट समोरच्या व्यक्तीच्या मनात आहे ती समजून घेण्याची क्षमता ठेवा. चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा अनोळखी लोकात राहून आनंदी राहिलेलं कधीही चांगलं. आपली संगत आपले भविष्य घडवत असते. आपण कोण आहोत यापेक्षा आपण कोणाच्या संगतीत आहोत हे जास्त महत्वाचं असतं. सत्य आणि स्पष्ट बोलणारा कडू वाटत असला तरी तो धोकेबाज कधीच नसतो. त्यामुळंच चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या व्यक्तीला विरोधक हे असतातच. ज्याला वास्तव स्वीकारणं चांगलं जमतं तोच मनुष्य आपल्या आयुष्यात सदैव यशस्वी होतो. लाचारी स्वीकारून अनेकांच्या सहवासात राहण्यापेक्षा स्वाभिमानानं स्वीकारलेला एकटेपणा हा कधीही चांगला असतो.